नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत अस्तरचा ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे. कारण जेवढं मी कटिंग दाखवते तेवढं मी बऱ्यापैकी स्टिचिंग पण दाखवते. तर कमी वेळामध्ये आपण सुंदर पद्धतीने आपण ब्लाऊज शिवणार आहोत. तर अगोदर मी सगळं जोडून घेतले. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मग मी अगोदर सगळं जोडून घेतले आणि नंतर आपण याला स्टिच करणार आहोत. तर कंटिन्यू करा. तर जे नवीन असेल चॅनलला तर अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदर येईल. आणि आपण ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग दाखवतो किंवा स्टिचिंग दाखवतो हर एक समजून अशा हिशोबानेच दाखवते. तर त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यूच करा. तर मी अगोदर पाठीचा भाग पूर्ण जोडून घेतलेला. कस्टमरच्या आवडीनुसार आपण पाठीला लेस लावली, गळ्याला लेस लावली. आता आपल्याला फ्रंट भाग जोडून घ्यायचा आहे. अगोदर मी याचा कटिंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन बघा. आणि जरी आपण प्रिन्सेस भाग समोरचं बाजू जोडताना जरी कमी जास्त काही झालं तर आपण त्याला कट करू शकतो. फक्त आपल्याला काळजी घ्यायची का ज्यावेळेस आपण जोडतो तर ज्यावेळेस आपण दोन्ही भाग जोडतो तर दोन्ही साईडने जरी कमी जास्त झालं तर सेम पद्धतीने झालं पाहिजे. काही वेळेस असं होऊ शकतं की एक साईड कमी जास्त झाले आणि दुसऱ्या वेळेस दुसऱ्या साईडला कमी झाले. तर असं व्हायला नको. ज्यावेळेस तुम्ही कमी करता कोणती पण साईड असू द्या एकसारखंच असू द्या. आता जे तुम्ही जोडले तर तुम्ही फिनिशिंग बघा, सुंदर अशी फिनिशिंग आली आणि जास्त कमी कुठंच झालं नाही. आता जे एक्स्ट्रा कपडा होता ते आपण कट केलं आहे. तर मी तुम्हाला बऱ्यापैकी जे कस्टमर दाखवते ब्लाऊज घालून तर त्याचे फिनिशिंग व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवलेत का खूप सुंदर पद्धतीने पूर्ण फिटिंगला ब्लाऊज बसतात. तर मी हर एक काम कस्टमरच्याच कामावर तुम्हाला दाखवते. आता जसं आपण पाठीला पट्टी जोडतो त्याच पद्धतीने आपल्याला फ्रंट बाजूला पण पट्टी जोडून घ्यायची. आणि नंतर परत एकदा आपल्याला फोल्ड करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण स्टिच करतो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं चेक करून घ्यायचे हुकपट्टी आणि बटन पट्टी दोन्ही बाजू सेम आल्यात का नाही. आपल्याला जे आपण पट्टी जोडली त्याच्या अगोदर जरी चेक केलं तरी पण चालते. तर नंतर एकदा दाब शिलाई दिली. आता परत एकदा आपण फोल्ड करू. ही पट्टी जास्त मोठी पण नाही घ्यायची, 1 इंचापर्यंत असन तरी पण चालते. आता पाहू शकता तुम्ही फिनिशिंग व्यवस्थित आली.
तर जसं आपण इकडची काचपट्टी जोडली तर बटन पट्टी आपल्याला लगेच जोडून घ्यायची. आयपट्टी बोललं तरी चालते. आता आपण इथं रफ जरी केलं तरी चालते किंवा डायरेक्ट जरी शिलाई काढली तरी चालते. परत एकदा मी फोल्ड करून घेतले. नंतर व्ही आकारामध्ये आपल्याला बटन पट्टी करून घ्यायची पूर्ण. तर दोन्ही भाग आपल्याला चेक करून घ्यायचे अगोदर बरोबर आलेत का नाही. हा 40 छातीचा ब्लाऊज होता प्रिन्सेसमध्ये. तर शोल्डर आपल्याला दोन्ही सेम पद्धतीने जोडून घ्यायचे जसं आपण अगोदर जोडले. रफ करायला फक्त विसरू नका ज्यावेळेस शोल्डर जोडतो. शोल्डर जोडल्याच्या नंतर थोडंफार कमी जास्त जरी झालं तर काय अडचण नाही, आपण ते कट करू शकतो. आणि उरलेलं आता आपण बाही जोडून घ्यायची. आता आपली बाही जोडली. बाही जोडताना कमी जास्त जरी झालं तर काही टेन्शन नाही, आपण ते कट करू शकतो. कारण आपण ज्यावेळेस बाही जोडतो तर फ्रंटपासून आपण सुरुवात करतो, म्हणजे शोल्डरपासून, नंतर मग आपण मोंड्यापर्यंत येतो. तर जरी थोडंफार कमी जास्त झालं तर आपण कट करायचे. आता फिटिंग करताना आपण दंड घेरापासून फिटिंग करायची. आणि मग फिटिंग आपल्याला सेम दोन्ही बाजूने करायची. आणि जो आपला दंड घेरा असेल आणि कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला, त्यानुसार आपल्याला फिटिंग करून घ्यायची. तर अशा पद्धतीने जवळजवळ आपला ब्लाऊज हा कंप्लीट पूर्ण झाला आहे. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मी व्हिडिओच्या खाली लिंक देते. तर आपले दोन्ही चॅनल आहेत तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणारं हर एक नोटिफिकेशन येईल. आणि कमेंट करा, कमेंटनुसार नक्की व्हिडिओ बनवला जाते. तर कमी वेळामध्ये ब्लाऊज फिनिशिंग खूप सुंदर आहे. आणि जर आपल्याला फिटिंग करताना चेस्टनुसार जर माप